अजून येते अरे बोसरा येते काय साप उजलं आणि काही रस्ता येत नाही. तर मंडळीकडे तुम्ही नेचर बघू शकता आणि चाललोय आपण भीमाशंकरला दर्शन घ्यायला. ते पण कसं डोंगरावरून ट्रेकिंग करते बघा भाई. आमचा पूल प्रॉपर ट्रेकिंगला आले एकदम. तर डोंगर चढल्या चढल्या तुम्हाला पहिलाच दिसेल गणपती बाप्पा आपले गणेशगड. हा पहिला पॉईंट आहे आजचा आपला. बघा तुम्ही दर्शन घ्या बाप्पांचं. तर इकडे तुम्हाला अशा खतरनाक वाटा चढायला लागतील. पाहू शकता तुम्ही मला चढता नाही बघा. मग कसा ओरडतो हा बघा मंडळी. पाणी कुठून बघा गुफेतून. सगळ्या आपल्या महादेवांच्या जटामधून पाणी येतोय. आणि इकडे बघा मंडळी हा नेचर बघा वरचा. जबरदस्त नेचर. वरती बघा ना फक्त काय डोंगर कसा आहे बघा ना तो. जबरदस्त यार काय व्ह्यू आहे. मस्ती नको व्ह्यू बघा व्ह्यू. काय व्ह्यू आहे यार मंडळी. काय व्ह्यू आहे तुम्हाला नाही सांगू शकत मी शपथ. जबरदस्त व्ह्यू आहे. थोडा भारी वाटतं ना भाई. कॅमेरामध्ये मला माहित नाही कॅप्चर करायला मला चांगलं भेटतो का नाही. काय व्ह्यू यार. तर असे तुम्हाला माकडे भेटतील झाडावरती बघायला. तर नक्की बघा आपला व्लॉग. हर हर महादेव. नमस्कार मंडळी. जय श्रीराम. हर हर महादेव. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर मंडळी आज चालू आहे श्रावण आणि श्रावणामध्ये आपण आज चाललोय बाई भीमाशंकरला. कारण काल रात्री मला काकाचा फोन आला तर बोलतो आपल्या उद्या जायचं भीमाशंकरला. आणि जेणेकरून हे आपलं फोन असतात ना हे आपलं देव आपल्या दर्शनासाठी बोलून घेतो. तर महादेवांचं जेणेकरून मला एक कॉल होता तर त्यासाठी मी निघलोय भाई. आणि देवा ठिकाणी आणि नेचर ठिकाणी तर मी नेहमी रेडी असतो कुठे पण जायला. तर आज दिनांक आहे आजची 1 तारीख 1 ऑगस्ट आणि मस्तपैकी आम्ही चाललोय सकाळी. तर वाजलेले आहेत 6 भाई. सकाळी 5 वाजता उठलोय मस्त फ्रेश वगैरे झालो आणि वाजले 6. आणि आपल्यासोबत आपले 2 मित्र बघा हे दोघं मग रेडी आहेत. इकडनं मग थोडासा खायला वगैरे घेतो आपल्याला खायला आणि पुढे जाणार आहे आपण भीमाशंकरला. आणि कसं जाणार नाही भाई तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवणार आहे. मस्त जंगलातून ट्रेकिंग वगैरे करत डोंगर वगैरे चढून जाणार आहे आपण. तर फक्त आजचा ब्लॉग बघत राहा भाई. जाम मजा येणार आहे भाई. चला मंडळी बोला हर हर महादेव. बघूया आपण काकांची वाट बघतोय. ते काका अजून काय आले नाही. भाऊ कधी दाखवतो तुम्हाला फक्त बघत राहा. तर मंडळी इकडनं घेतलाय मस्त ब्रेड चिकन वगैरे थोडासा खायला चटपटीत. कारण आपण डबा नाही घेतला त्यामुळे खायला घेतलाय आपण. बघा भाई काका आलेला आहे भाई आपला. डायरेक्ट अंगावरती गाडी घालतो बघ भाऊ सर. आणि सोबत बघू शकता भाई आलेले काका आपले. आणि मस्त भाई बसला आम्ही गाडीमध्ये. देवेश काका कुठे जायचं आपलं आता पहिला. इथून डायरेक्ट कर्जत आणि तिकडनं ट्रेकिंग करत का. बघत राहा भाई मजा येईल आता. पाऊस पाहिजे पाऊस असं तिकडे पडतात पाऊस डोंगरात. मस्त सावरले थंडी भेटून आमच्या बघा. तर मस्त वाजले सकाळचे 6:15 आणि इकडे तुम्ही आमची सुजलेली तोंडा बघू शकता. डोल्यावरती झोप तरी पण निघलोय मस्त वेगळी. आणि बघत राहा भाई कंटिन्यू. आलो मग पेट्रोल पंपवर. गाडीचा पण विचार केला. टाकला मस्त 3000 डिझेल. आणि चला तर निघतो आपण डायरेक्ट खांडसला जायला. बघत राहा भाई. तर लागली तर मस्तपैकी भूक तर घेतल्या भाई. भाकरवड्या इथंच फोडल्या. जाम भूक लागली. मस्त भाकरवड्या खात निघलोय नेचर बघत. तर पाहू शकता मंडळी गाडी केली पार्क आणि वाटेमध्ये इथं थांबला मी नाश्ता वगैरे करायला आणि थोडा सामान घ्यायला. मस्तपैकी इथं आमुषा घेतो. हे बघा आतमध्ये काय करतायत काका. काय ऐकत नाही घ्यायचं ब्रेड दुकानाला नुकसान केलं. इकडनं ड्रिंक बाई बसला नाश्ता करायला
मस्त समोसा मागवले तर बघू काय काय येतं ते. काय पडेल ते वाढेल हो. पडेल ते वाढेल. मला बोलतो जे पडेल ते वाढेल बोलतात आता. मस्त आले बाई समोसा एकदम चटणी सोबत खातो समोसा आणि बाई ते मिसल पाव पण येते. मिसल पाव मागवले एक खाता सोर घेतले मस्त बाई आता मिसल पाव समोसाला काम झालं. मिसल पाव सोर घेतले इकडे. तर मस्त मिसल पाव खाऊन घेतली आणि इकडे बघा परत कोल्ड्रिंक वगैरे घेतलं मस्त. मी तर बाई चहाच घेतला. सर बाई जेवण झालं चहाच प्यायची सवय झाली मला. बघा चहाच घेतो मस्त इकडे कोल्ड्रिंक. तर तिकडनं निघतो आम्ही. सराठी पण काहीतरी घेतलं तिकडे सोबत. बघा आपले वैभव सर आहेत आणि आपले काका गेले गाडीमध्ये बसायला. म्हणतो या पटापट. तर मंडळी निघूया पुढे आणि पुढे कुठून ट्रेकिंग करणार आहे आपण आणि काय काय भीमाशंकरचं नक्की बघत आहे. सराई मस्त वडापाव घेतला इकडं. तर निघलो एकदाशी इथं बाई निघलो मस्त चहाच पित. चला आता पुढचं लोकेशन कुठे तुम्हाला दाखवतो. फक्त बघत राहता. मस्त उतरलो. समोर पाहू शकता भाई तुम्ही डोंगर एकदम छान असा. आणि इकडनं आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. गाडी केली इकडे पार्क. चारी बाजू बघा भाई डोंगर एकदम एक नंबर नेचर आहे भाई. छान अशी फिलिंग येते भाई. पूर्ण डोंगरावर चढायचं आहे बोलतो भाऊ. बोलतो आपल्याला वरतून पूर्ण ट्रेकिंग करत करत जायचं भीमाशंकरच्या मंदिरामध्ये. बघू आता कसं काय ते. गाडी वगैरे केली पार्क. तर चला मंडळी निघलो आहे आपण ट्रेकिंगला. केली इकडनं सुरुवात डोंगरावरनं. आता पुढे जाऊन बघूया आपण कशी वाट आहे आपली काय. तर मी सुद्धा फर्स्ट टाइम आलो इकडे आणि आपले काका लोक तर आलेले याच्या आधी पण भरपूर वेळेला. 15 दिवसच गेले. कशाला कसं वाटतं? एक नंबर दिसतो बोलतो. आता कसं जायचं वरती डोंगरावर. ही बॉडी डेंजर आहे. काका आमचं काय ऐकत नाही. बॉडी बिल्डर एकदम. 15 दिवस आधीच तोडायचं तुटला नव्हता तोडायचा. जिम करायला आलोय बोलतो इथं लेग मारणार डोंगर चढायला. आम्हाला पण आणले बघा जंगलमध्ये मस्त. तर बघत राहा पुढे कसं कसं आहे. चालू आपण भीमाशंकरच्या मंदिरामध्ये. पुन्हा तुम्हाला सांगतो जो 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकरचं. तिकडे दर्शन घ्यायला चालू आपण. तर चला बघूया. तुम्ही इकडे साऊंड ऐकू शकता नॅचरल पाण्याचा. जबरदस्त व्हॉइस होतो ऐकायला भाई. ऐकून छान वाटतं. आणि पुढे बघा नेचर बघा भाई कसं जबरदस्त आहे. चला पाहूया आता काय काय होतं ते. हे बघा भाई आमचा पूल प्रॉपर ट्रेकिंगला आले एकदम. पाणी बघा मस्त आता नॅचरल पाणी. बोलतो इथलंच पाणी पित होता. इथे क्लिअर क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे बघा. असं जंगलातून चाललोय. एक नंबर निसर्ग. काय भाई पलतो बघा पलतो बघा. अरे पळू नको रे भावा तू. मस्त पलतोय. बघा जंगल फुल जंगल सफारी. पुढे पहाटे वाजलेले 8:30 आणि पहाटेच्या वातावरणामध्ये तुम्ही पाहू शकता इकडे जंगल. पाठीमागे माझ्या पूर्ण डोंगर आहे. दम सुद्धा लागलेला आहे. छोटी मोठी नदी. रस्त्याला कसे लिहिलेलं सर्व. पडून कसं जायचं झाडावरती. पूर्ण जंगलामध्ये ट्रेक. चला पाहूया. रस्ते बघा कसे डेंजर एकदम. खतरनाक ट्रेकिंग पाहू शकता तुम्ही. अशा ट्रेकिंगला तुम्ही नक्की एकदा आलं पाहिजे. वर्षाला एकदा असे डोंगर चढले पाहिजे. मग आपल्या हेल्थसाठी खूप छान असतं. बघा इकडे निघले आपले पुढे चढत चढत 2 पाठी लागले.
रेडबुल पितो, एनर्जी ड्रिंक. डोंगर चढायचं बोलतो, एनर्जी पाहिजे. तर हा बघा मंडळी व्ह्यू. थोडा वरती आलो तर इकडनं व्ह्यू छान भेटतोय. अजून डोंगर बाकी आहे चढायचं आपल्या पुढे पुढे. चला पाहूया काय होतात आपला हाल. विक्रम भाऊ थकला आमचा. मी पण थकलोय, पण चढायचं आपल्याला. चढणार बाई. फर्स्ट टाइम आलो ट्रेकिंग क्लासचा. बाकी ठिकाणी जातो असतो कुठे ना कुठे, वॉटरफॉल, नदी वगैरे, पण ट्रेकिंग पहिल्यांदा आलोय. हो पाहू शकता तुम्ही किती घाम. जाऊया वरती वरती. अजून भरपूर वरती जायचं आपल्याला मंडळी. पूर्ण बघा खालून वर पडणार. प्रतीक भाई आपल्याकडं. चला तर मंडळी वरती वरती चालत आलो आणि तुम्ही पाहू शकता इथे गणेश घाट, गणपती बाप्पाचं मंदिर लागेल तुम्हाला सर्वात प्रथम. इकडनं आपण दर्शन घेतोय गणपती बाप्पांचं. हे बघूया आपण कोण दाखवतो बघा गणपती बाप्पांचं दर्शन. पहिली वाट आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे गणपती बाप्पांचं मंदिर आणि साईडचा परिसर. कारण प्रथम म्हणताना आपण गणपती बाप्पालाच करतो. गणपती बाप्पाची पूजा करून जाऊन पुढे निघतो नेहमी. म्हणून आपण पाहू शकता महादेवांचे पुत्र श्री गजानन महाराज. आणि घाम पाहू शकता तुम्ही किती आलाय. हा आपला आजचा पहिला स्पॉट आहे. याच्यानंतर पुढे मोठं जाणार आहे. तर दमलोय खूप आणि घेतली इकडे एनर्जी ड्रिंक मस्त. पाहू शकता तुम्ही मस्त B1 B2 फुल कॅल्शियम. विक्रम भाई पण कॅल्शियम घेतो. थकलोय बोलतो जाम. त्याच्या अंतराबद्दल वरती चढायचं अजून. या एनर्जी घेऊन काकांनी घेतली एनर्जी. आता आम्ही घेतो इकडनं मस्त पैकी. हे लोक बघा एवढे वरती गेले चढून चढून. बोलतो आम्हाला चांगली वाट नाही आवडत, अशीच वाट चढायची होतं वरती. शॉर्टकट ही चांगली वाट इथे एकदम चांगल्या वाट आम्ही चाललोय. पण यांच्या वाटा बघा. काका तर आमचं अजिबात ऐकत नाही. बोलतो जायचं तर याच वाटेने जायचं बोलतं चढत चढत. तर बरं चला आता निघू. मी पण निघलो मस्त चढत चढत. पाहू शकता तुम्ही वैभव सर पण येत आहेत एकदम खडतर वाटेतून. कष्टालू वाट, पण हार मानणार नाही. काही होते, पडलो तरी चालेल. हार नाही मानत आम्ही. हे बघा वरती बघा अजून. काका आमचं ऐकत नाही, अशाच वाटा शोधतो आमच्यासाठी. काका गंभीर, तर पुतण्या पण एकदम गंभीर. चला होऊन जाऊ दे आता काय असेल ते. आम्ही पण नाही ऐकत. चला गणपती बाप्पाचं दर्शन करून निघलोय पुढे आम्ही. तर पुढची वाट पाहूया आपण कशी येते. दाखवतो तुम्हाला. सध्याची वाट बघा. काय नाही जरा पाय स्लिप झाला, दुसरं काय नाही. पाहू शकता तुम्ही अतिशय वाट. यहाँ पे कदम कदम पे लोग हैं. देखो भाई जानलेवा. नक्कीच महादेव तुमची रक्षा करणार, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चालत राहा. बघू शकतो मी झाडावर त्याचे निशाण म्हणून भेटतील बघायला. भाऊ चढतोय, अर्धीवरती गेले. वाट बघा ना मंडळी, वाट बघा कशी खतरनाक वाट आहे. पूर्ण जंगलाच्या मधून. माझ्या लाईफ मधला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. याच्या आधी कधी असा गेलो नाही कुठे मी. पूर्ण ट्रेकिंगला तर कधीच नाही गेलो, बाकी ठिकाणी खूप गेलो. तर मला मजा पण येते आणि थकवा सुद्धा भरपूर लागलेला आहे. पण काही हरकत नाही, आज महादेवाचं दर्शन करूनच राहूया आपण. चला काहीतरी नवीन. वाट बघा. फायनली उजेडामध्ये आलेलो आहे. पाहू शकता तुम्ही. खालती बघा, मला व्ह्यू दाखवतो मी वरचा. हा बघा भाऊ बसले आमच्या इथे. व्ह्यू बघायला बसले, दमले नाही ते. व्ह्यू बघताय खालचा. बघ कसा ओरडतोय आमचा काका. फुल जोश मध्ये आलेला आहे. पाहू शकता तुम्ही.
ताकद नाही अजिबात. हा बघा मंडळी, पाणी कुठून बघा, गुफेतून. या सगळ्या आपल्या महादेवांच्या जटामधून पाणी येतोय. पाहू शकता तुम्ही निसर्ग आणि पाणी. आणि वाटलं तुम्हाला अशा किड्या सुद्धा बघायला भेटतील. या मॅगी नाहीत, किड्या आहेत. हे बघा भीमाशंकर अभयारण्य. इकडे तुम्हाला एवढे प्राणी वगैरे भेटतील बघायला. आणि तिथं सर्व लिहिलेलं आहे, कचरा वगैरे तुम्ही कसा फेकू नका इकडे, निसर्गाची हानी करू नका मंडळी. हे बघा इथं काय मस्त टेंट. हे बघा मंडळी, आपला एक वानर बघायला भेटलेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा इथे कॅमेरा लपण्यासाठी असते. फी मागतात बाई, बोलता एक माणसाचे 60 रुपये द्या. तुम्ही बघू शकता प्रवेश फी. टॉयलेट केलं, बाथरूम केलं, आता तुम्ही तिकीट नाही दिलं तर ते होईल का शक्य? जेवायला पण ठेवायला पाहिजे तुम्ही एक थाली. जेवायला तर माझ्या घरी आहे ना, माझ्या घरी आहे. तर पुढे येऊन वाटलं काय दिसलं बघा, अर्धे इथं बसले. हे बघ बाबा, हे इकडनं आलं, हे वानर धरा दरवड्या मारल्या. बाबा आमला आला वाटतं आमच्यावर. हे रस्त्याला पण बाबा फायरिंग झाली. हे बघा पिसवलं थांब. हाय नको. हे बघा हाय करतो भाई. हाय, जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. पाहू शकता वानर लय डेंजर दिसत तुम्हाला, चांगला पिसालेलं. असं वाटलं अंगावर येतील, पण निघलो आता पुढे पुढे. इथे पाण्याचा आवाज येतोय, खूप वरती आलोय. पाहूयात आपण पुढे पुढे काय काय येते. मजा यायला लागली आता. पण आता ते घाम फुटला चांगला, आता मस्त वाटायला लागला. हे बघा तोंड धुतो मस्त नॅचरल पाण्यामध्ये. बोलतो या पाण्यात तोंड धुतला ना माणूस जरा गोरा होतो, चेहरा एकदम क्लीन. हे बघा बॉडी हीट झाली, आता बॉडी थंडी झाली, आता अजून काय ताकद येईल. मी पण जरा पाण्यात जातो. हा थंड थंड. चला तर इकडनं तुम्ही पाहू शकता पूर्ण खालचा व्ह्यू. हे बघा जसं का जणू काय आम्ही पूर्ण आकाशामध्ये आलेलो आहे. हा वरचा व्ह्यू आहे पूर्ण, कारण आपण चालत आलो. आणि पूर्ण खालचा व्ह्यू एकदम खोल असा व्ह्यू. कॅमेरा जेवढा कॅप्चर ना, पण इकडनं खूप खालचा दिसतोय. आणि आता डोंगरावरती आलोय. तर मंडळी काका बोलवता आमचा, हा बोलतो एक डोंगर आहे, अशा अजून 2 डोंगर चढायचे. अरे बापरे, आवाज टाईट झाली बाई ऐकून येतो मला. तो बरोबर मला मग कशी जेव्हा आम्ही गाडीमध्ये होतो ना तेव्हा तो बोलवता. बोलतो जेव्हा मागच्या वेळी पहिल्यांदा गेलतो चालता तेच बोलवतो. बोलतो कधी येईल बोलतो. चढतो अजून नाहीत असं करून 2 ते 3 डोंगर चढलो बोलतोय. आता शिंदा आम्ही एकच डोंगर चढलोय, अजून वाट बाकी आहे आमची. बघू तुला आता काय होतं ते, जे होईल ते होईल. पण जाऊया. तर इकडनं तर मला चांगलीच वाट दिसते, पुढे माहित नाही काय ते. बघत राहा, घाम फुटले बाई, नॅपकिन घेतले ते आधी. चला हर हर महादेव, जय शंभू. तर इथे पुढे पूर्ण पाण्याचा आवाज येतोय मला. हे ओरडताय पटापट, ये बोलतो लवकर. काय होतो बघ. चला पाहूया आपण. धबधबा टाईप दिसतोय मला काहीतरी. या मंडळी बघूया काय. हा बघा छोटा मोठा वॉटरफॉल पूर्ण खाली होतोय. आणि आवाज तर एक नंबर यांचा, कानाला मस्त होता आज आवाज ऐकून. तर आलो पुढे चालत आणि यार जो व्ह्यू दिसला ना बाई, दाखवतो तुम्हाला. हा बघा जबरदस्त व्ह्यू. काका चालले झाडावरती. हा बघा माकड, काय व्ह्यू आहे भाई. हा असं व्ह्यू बघायला आलेलो पुढे. आणि इकडे यांची मस्ती चालले. हे बघा काय करतोय रे, जंगलाची वाट लावते बघा. पुढे पूर्ण धुका पडलाय. आणि इकडे पाहू शकता तुम्ही, जबरदस्त व्ह्यू. आलोय पूर्ण चालत आणि सर्व पाहून ना बाई पूर्ण थकवा निघून गेला. अजून थकायचं आहे आपल्याला. तर मंडळी वरती आलोय आणि काय व्ह्यू दिसतोय या डोंगरचा पाठी. तुम्ही पाहू शकता बाई, जो पर्वत आपण खालतून बघितलं तुम्हाला दाखवला असेल मी व्ह्यू. आणि तो पर्वत बघा वरती आहे, जबरदस्त व्ह्यू येतो आणि एवढा भारी वाटतं नाही बघायला. हे बघा ना बाई काय व्ह्यू बघा, छान असं वरती बघा ना, जसा काय महादेवांचा बाई वरचं नाही का डोक्यावरती पिंड टाईप, तसं काय दिसतं मला पूर्ण. खतरनाक आहे, स्वकातलं का वाटतंय मला. आणि आता पूर्ण सर्व बघून ना निसर्ग पूर्ण थकवात निघून गेला माझा.
आणि लोक गेलेत पुढे. मी थांबलो तुम्हाला इकडे व्ह्यू दाखवायला. चला मी सुद्धा निघतोय, नाही तर हरवून जाईल. आणि इकडे ट्रेकर सुद्धा आलेले आहेत. हे बघा मंडळी, समोर धबधबे दिसले आम्हाला आणि जबरदस्त व्ह्यू येते पूर्ण. हे बघा असं झाडाच्या मधून चालतो ना, मग व्ह्यू बघा ना भाई. व्ह्यू सुंदर असा व्ह्यू. हे बघा मस्ती नको, व्ह्यू बघा व्ह्यू. काय व्ह्यू आहे यार मंडळी, काय व्ह्यू आहे तुम्हाला नाही सांगू शकत मी. चप्पल जबरदस्त व्ह्यू आहे. एवढा भारी वाटतं ना भाई. कॅमेरामध्ये मला माहित नाही कॅप्चर करायला मला सांगा भेटतो का नाही. काय व्ह्यू यार. आणि आता पाणी ना भाई, चप्पल मी पिला पाणी, बिस्लरी पेक्षा मला चांगला लागला. एक नंबर टेस्ट होती पाण्याची. मस्त तोंड वगैरे धुतला, तर गोरा झाला जरा. निघले पुढे पुढे. हे बघा व्ह्यू बघत राहा. व्ह्यू खतरनाक वाटतं पुढे. एक नंबर. भोले शिव शंभुनाचे माथे गंगा बिराजे हो. अंग अंग भस्म लागे, संग संग नंदी भागे. अंग अंग भस्म लागे, संग संग नंदी भागे. नीलकंठ सर डमरू बाजे, भोले शिव शंभुनाचे. डम 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 डमरू बाजे, भोले शिव शंभुनाचे. माथे गंगा बिराजे हो. संग संग नंदी भागे, नीलकंठ सर्पधारी हो. नाम तेरा लेते ही दुख सारे हरते. नाम तेरा लेते ही दुख सारे हरते. संकट में देव दानव तुझको ही भजते. हे बघा मंडळी, पुढे रस्त्याला आलो इथं मस्त की. आणि भाई चूल पेटवली मामानी तुम्ही खतरनाक. तुम्हाला कसं की गरम करून भेटेल सर्व. चाय वगैरे, काकडी, फुल नाश्त्याची जुगाड. आमचा काका बोलतो भाकरी गरम करून भेटेल बोलतो इथं. बसले मस्त. चला सर. 11:15 वाजले आणि स्टॉप घेतला इथं जेवायला. काकानी मस्त भाकर करली बघ, गाडी चुलीवरची एकदम. हे काय भाकर लागतं बोलतो, मला दुसरं काही जमत नाही. काय काय बघू मटेरियल काय आणले. हॉटेल गेला का लागतं गावने. भाजी माहिती का, शुद्ध पद्धतीची एकदम गावठी कंटुलाची भाजी आहे. कंटुला स्पेशल एकदम गावठी जंगलातली भाजी. जंगलात आल्यावर जंगलातली भाजी खातो, ती पण शुद्ध प्रोटीन वाली देसी फुल. मस्त हातावर घेतले भाकरीवर जेवायची मजा वेगळी बघ. विक्रम ऐकून मस्त फिलिंग घेतो इथे बसून. जेवतोय सगळेजण मस्त आहे की. ते पण कुठं भाई, झोपडीच्या खालती. जबरदस्त व्ह्यू जंगलमध्ये मस्त आहे की. तेव्हा श्रीखंड पाव घेतला आपलं, भाकरी जेवतोय मस्त आहे की. या मंडळी जेवायला इथून जेवण करू आपण आणि पुढे कुठे स्टॉप आणून दाखवणार तुम्हाला. बघा बघता काल हर दुःख हर दारिद्र्य हर रोग हर 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 हर. तर मंडळी ब्लॉग खूप मोठा होत असल्याने आपल्याला याचे 2 पार्ट बनवू लागले, तर नक्की दोन्ही पार्ट बघा. बघा वाट बघा वाट बघा. नाही चढला मग काय भाग जरा डेंजर आहे ना. ते बघा आम्हाला काय दिसलं, पूर्ण पाऊल आहे. ते पण कुठे झाडाच्या मध्ये असं पाऊल येत नाही. देवांचं पाऊल आहे. पूर्ण उंचावर चढायचंय. आणि चढ मग कशी आहे, लय हार्ड चढणी. बघा चढायचं वरती,
लांब पाऊस चढतायत. तर इकडे पुढे आलोय आणि काय बोलतो भाऊ? पूर्वीच्या काळात रामाने दगड आणून ठेवलेला इथे. 8,000 का तो? हा बघा, दगड आहे. श्री राम दगडे बोलतो त्याला. भाई काय जबरदस्त व्ह्यू यार, बघा ना भाई, काय जबरदस्त. पूर्ण धुक्याने जंगल भरलंय आणि पूर्ण कालवून चालतोय आम्ही. बघा भाई. तर जवळजवळ 4 घंटे 20 मिनिटांनी पोहोचलेलो आणि तुम्ही वरती मंदिराचं कलश पाहू शकता. हे बघा छान असं भीमाशंकरचं मंदिर आणि इकडे आपण देवासाठी फुल वगैरे पण घेतलेले आहेत. हे बघा भाई, जबरदस्त व्ह्यू इकडे वरती सुद्धा. आणि इकडे तुम्ही मंदिराच्या आतमधली बाजू बघू शकता आणि देवाचं दर्शन तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये भेटेल. तर नक्की पुढचा पार्ट बघायला विसरू नका.